भाजपनं महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या मनसेवर दुबार मतदारांच्या मुद्द्यासंदर्भात आक्षेप घेत निवडकपणे हिंदू मतदारांनाच लक्ष्य केल्याचा आरोप केलाय आणि हा एक प्रकारचा वोट जिहाद आहे असं म्हणत जोरदार टीका केलेली आहे। सध्या राज्यात पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेकडून मतचोरीच्या मुद्द्यावरची लढाई अधिक आक्रमकपणे लढली जात असल्याचं दिसतंय आणि त्यातच आता सदोष मतदार याद्यांसाठी कोर्टाची लढाई लढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। त्यामुळे आता सदोष मतदार यादी आणि दुबार मतदार हे दोन्ही मुद्दे आणखी तापणार असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। सदोष मतदार याद्यांचा मुद्दा चांगलाच तापला। दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून घमासान सुरूच। मनसे महाविकास आघाडीवर भाजपचा वोट जिहादचा आरोप। मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर वोट जिहादचा तुष्टीकरणाचं राजकारण करण्याचा आरोप केला। अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दुबार मुस्लिम मतदारांमुळे अत्यंत कमी फरकाने विजयी झाले। मग महाविकास आघाडीचे उमेदवार मतचोरीमुळे जिंकले असा अर्थ काढायचा का, असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात बोगस मतांची उदाहरणं महाविकास आघाडी आणि राज यांच्या मनसेनं दिली आहेत। परंतु रोहित पवार, जयंत पाटील, उत्तम जानकर, नाना पटोले, वरुण सरदेसाई आणि जितेंद्र आव्हाड यांसारख्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेलारांनी केला आहे। मतदारसंघ काढल्यात राज ठाकरे यांनी, मतदारसंघाचं नाव घेतलं त्यांनी, मतदारांचं नाव घेतलं त्यांनी, त्याला उत्तर मी दिलंच आहे। अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं। रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5562। काय करायचं? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? इतकंच नाही तर शेलारांनी एक सादरीकरण करत आकडेवारीच मांडलेली आहे आणि महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला। आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलं असून त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2,25,791 आहे। संपूर्ण 288 मतदारसंघांचं विश्लेषण पूर्ण झाल्यावर ही संख्या 16,84,256 इतकी असेल। ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या असं शेलारांनी म्हटलंय। शेलारांनी महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघाचा दाखला देत आकडेवारी दाखवत महाविकास आघाडी आणि मनसेवर वोट जिहादचा आरोप केला। वांद्रे पूर्व, वरुण सरदेसाई 13,313 दुबार मुस्लिम आणि ख्रिश्चन मतं। मुंब्रा मतदारसंघ, जितेंद्र आव्हाड 30,601 दुबार मुस्लिम मतं। कर्जत जामखेड, रोहित पवार 5,532 दुबार मुस्लिम मतं। साकोली, नाना पटोले 477 दुबार मुस्लिम मतं। लातूर शहर, अमित देशमुख 20,613 दुबार मुस्लिम मतं। हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडवा तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय। मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। आशिष शेलार यांनी मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं मान्य केल्यामुळे त्यांचे जाहीर आभार मानत असल्याचा टोला लगावला। तर मनसेनं सुद्धा आशिष शेलार यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं एक प्रकारे मान्य करत महाविकास आघाडी आणि मनसेच्या भूमिकेशी सहमत असल्याचं म्हटलंय। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल, पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। जो प्रचंड असा मोर्चा झाला, त्या मोर्चामुळे
भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे. त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत. मुळात ते ह्या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे. त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत. ही आमची जी मागणी आहे. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं. निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नांना आशिष शेलार यांनी उत्तर दिल्यानं हा आमच्यासाठी फुलटॉस असल्याचं सांगत आमदार वरुण सरदेसाई यांनी पुराव्यानिशी शेलारांना उत्तर दिलं. तर रोहित पवार यांनी सुद्धा शेलारांच्या आरोपांनंतर आता प्रत्युत्तर दिलंय. आता यामध्ये आशिष शेलार हे माजी मुंबई अध्यक्ष यांनी केवळ आज ते प्रसिद्धी करता ती घेतलेली जी काही प्रेस कॉन्फरन्स होती, मला वाटतं हा एक आम्हाला फुलटॉस ज्याला म्हणतात तसा त्यांनी दिला. मी आशिष शेलार साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते. काय स्वीकारलं त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे. याला धाडस लागतं. उद्या मी मुंबईत येतोय. आज जशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी उद्या तुम्ही नाहीतर तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा तिथे येतो. एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथे घेऊया. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मतदार याद्या सदोष करण्यासाठी महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं लढाई सुरू आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी आता आम्ही सर्व विरोधी पक्ष मिळून कोर्टात जाणार असून कोर्टात लढाई लढणार असल्याचं जाहीर केलंय. मतदार यादीतला हा घोळ आता नेमकं भविष्यात काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.